वैद्यकीय क्षेत्र आतापर्यंत लयच पुढे गेलं ना राजो. विविध प्रकारच्या रोगावर विविध प्रकारची ट्रीटमेंट आली आहे. पण भारतात एक सर्वात जुनी असणारा उपचार जो होता तो याकुप्रेशर आणि याकुपंक्चर नावाची जे ट्रीटमेंट आहे हे आतापर्यंत आपल्याला माहीतच नव्हती ना. आपण फक्त टी व्हीवर किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमात पाहिली आहे. पण बाजार समिती अचलपूर या ठिकाणी याकुपंक्चरचं स्पेशल असं सेमिनार घेण्यात आलं. मोफत होतं म्हटलं ते प्रत्येकासाठी. आणि त्या ठिकाणी ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात ज्या बिमाऱ्या आहेत त्याच्यावर एकदम जबरदस्त पद्धतीनं उपचार केला जातो. तर माणसाचं शरीर म्हटलं तर रोगाचं मंदिरच आहे ना. पण त्याच्यावर जर ॲक्युपंक्चरसारख्या एका सोप्या मार्गाने जर इलाज केला जात असेल तर नक्कीच ते शरीरासाठी खूप चांगलं आहे. तर त्या प्रकारचं सेमिनार काल आपल्या बाजार समिती अचलपूर या ठिकाणी जे लोकविकास संघटना आहे या लोकविकास संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळेस धुळ्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर असणारे डॉक्टर मनोज सिंग जे परदेशी सर, संजय पाटील सर हे या कार्यक्रमात होते. ऐकू राजपूत सरांची खास मुलाखत आपण. तर वैद्यकीय क्षेत्र जर म्हटलं तर त्यात विविध प्रकारचे तज्ज्ञ लोक असतात. यातला असा एक चेहरा माझ्याजवळ आहे की पुऱ्या भारतात ते याकुपंक्चर असं जे क्षेत्र आहे, वैद्यकीय सेवा काय राजो काय काय त्याच्या तिथंब्यात मला समजतच नाही ना. सुप्रसिद्ध म्हणजे धुळ्याचे असणारे डॉक्टर मनोज सिंग परदेशी सर आहेत. सर गावरान साऱ्यात पहिले स्वागत आहे. आज लोक लय डॉक्टर लोकांच्या मी मुलाखती घेतल्या. हार्ट स्पेशालिस्ट लय स्पेशालिस्ट लोक आहेत. पण हे ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर काय थोडं सांगा बरं मला. ॲक्युपंक्चर एक खूप प्राचीन वैद्यकीय पद्धती आहे जी दुर्दैवाने याचं ओरिजिन आपल्या भारतातच होतं. परंतु ते बौद्ध धर्माद्वारे तिबेट मार्गे चायना आणि इकडं गेलं आणि तिथं त्याचा प्रसार झाला. आणि आपण आपली जी प्राचीन वैद्यकीय थेरपी विसरून आपण पाश्चात्य ॲलोपॅथीचा अवकार त्याला आपण हे केलं, त्याला मान्यता दिली. ॲक्युपंक्चर ही सगळ्यात प्राचीन पद्धत आहे. याच्यामध्ये सुरुवातीला फक्त नाडी परीक्षण करून शरीरातले ब्लॉकेजेस काढायचे आणि ते ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी धातूच्या अशा सुया वापरल्या जायच्या. त्या काळात खूप जाड असायच्या, पण आता खूप फाईन म्हणजे 29 गेजेसच्या असतात. तर फक्त प्रॉपर जिथं जिथं ब्लॉकेज आहेत तिथं आपण जर 30 ते 40 मिनिटं जर ती सुई लावली, त्याच्याने पंक्चर केलं तर त्याचे ब्लॉकेज निघतात. तर ते ब्लॉकेजेस निघाल्यावर म्हणजे जर योग्य वेळेस आणि योग्य ठिकाणी सिंगल निडल जरी लावली तर शरीरात असलेले 100 आजार सुद्धा बरी करण्याची ताकद या ॲक्युपंक्चर मध्ये आहे. तर सर तुम्ही सांगितलं की भारतातून बौद्ध धर्माच्या प्रसारासोबत चीनमध्ये गेला. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा वापर झाला, डबल भारतात आला. पण कसं आहे की ठीक आहे बा, आता हे एक वैद्यकीय क्षेत्र झालं समजा ॲक्युपंक्चर, तर याचा कोणत्या कोणत्या बिमारीसाठी रोगासाठी उपयोग केला जाऊ शकते. तर हे आताच प्रत्येक गोष्टीचे स्पेशालिस्ट आता तयार झाले की डोळ्यांचा वेगळा, कान नाकाचा वेगळा. तर प्राचीन काळामध्ये केसांपासून तर पायापर्यंत या सगळ्या ज्या जितकेही व्याधी आहेत, जितकेही आजार आहेत, याच्यावर ही उपचारकारक थेरपी आहे. मग आपण जर विचार केला तर मणक्यांचे कोणतेही आजार असो, ऑटोइम्यून डिसऑर्डर्स असो, डोळ्यांचे आजार असो, त्वचेचे आजार असो, जुनाट सर्दी असो, ॲलर्जी असो, अस्थमा असो, डायबिटीज असो, या सगळ्या आजारांवर, कारण की हे कोणताही आजार हा ब्लॉक झाल्याशिवाय होत नाही. ब्लॉकेजेस झाले मग आजाराचं स्वरूप तयार होतं, त्याला वेगवेगळे नावं दिले जातात. तर हे ब्लॉकेज काढले तर मी आताच तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलो की एक योग्य ठिकाणी लावलेली सुई 100 ठिकाणी काम करते. तर ॲक्युपंक्चर हे सगळ्या आजारांवर अतिशय परिणामकारक आणि अत्यल्प म्हणजे अगदी नगण्य रुपयामध्ये होणारी ही थेरपी आहे. आणि याचा प्रचार करण्यासाठी मी पूर्ण आता महाराष्ट्रभर आणि भारतभर फिरत आहे. धन्यवाद. तर सर कसं आहे, तुम्ही सांगितलं की विविध प्रकारच्या बिमारीवरती ॲक्युपंक्चर काम करते. पण आजकाल कसं मी ते ऐकतो, बायपास झाली छातीतली एक नस मध्ये ब्लॉक झाली, फाळफूड केल्याशिवाय ते जमत ते इंजिन दुरुस्तच होत नाही ना. तर एवढ्या मोठ्या भीषण बिमारीवरही ॲक्युपंक्चर सारखी हे जे ट्रीटमेंट आहे हे काम करू शकते का. लय लोकांचं लक्ष आहे बरं, पुरा कार्यक्रम लोक आहे ना फक्त या प्रश्नाच्या उत्तरासाठी ऐकून राहिले लोक. आपण योग्य प्रश्न विचारलात. तर नाडी परीक्षण हे सगळ्यात जुनी परंपरा, बरोबर. तर नाडी परीक्षण मध्ये आता आपलं दुर्दैव असं की सगळंच ब्लॉक झाल्यावर म्हणजे गाडी बंद पडल्यावर आपल्या पेशंटच्या दारात हॉस्पिटलमध्ये पेशंट येत असतो.
तर मित्रांनो तसं करू नका. अचानक जर हार्ट ब्लॉक झाला किंवा अचानक मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे आपण अटॅक आला असं म्हणतो, तर तेव्हा इमिजिएट ही कारगर नाही, बरोबर. परंतु ते न होण्यासाठी आपण ॲक्युपंक्चर हे यूज करू शकतो. किंवा ज्यांना बायपास हे सांगितलेलं आहे किंवा ते करू शकत नाही, तर अशा व्यक्तींना साधारणतः 6 महिने ते 1 वर्ष ही ट्रीटमेंट ठराविक कालावधीमध्ये 10-15 दिवसाच्या अंतराने घ्यावी लागते. तर याला पेशन्स हे खूप महत्वाचं आहे. ॲक्युपंक्चर ही निश्चितच कारगर आहे की कोरोनरी ब्लॉकेजेस पण याच्यात काढू शकतं, परंतु त्याला वेळ द्यावा लागतो. आणि ही एकमेव थेरपी अशी आहे की जी फक्त माणसाच्या आजारावर काम करत नाही, तर त्याच्या ते मानसिक भावना ते सगळं बॅलन्स करतं. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर डाएट घेतले, तुम्ही व्यसनं टाळलीत आणि 5 ते 6 महिने जर याची ट्रीटमेंट घेतली, तर नक्कीच बायपास ही टळू शकतं. म्हणजे कारण की बायपास करायचा म्हटला की साधारणतः 2.5-3 लाख खर्च किंवा जास्त येतो. जे लोक अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यासाठी ही नक्कीच परिणामकारक ट्रीटमेंट उपचार पद्धती आहे. लोकविकास संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी ॲक्युपंक्चर यासारख्या गोष्टीवर खास असं रोगनिदानाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. लोकांना समजत असताना राजे उलचक दवाखान्यात गेले की डॉक्टर लोक म्हणतात हे तपासणी कर, ते तपासणी कर, 5-50 रुपयाचं काम 5-50 हजारात जाते. पण ॲक्युपंक्चर नावाचं असं तंत्रज्ञान आहे की ते सुया टोचून माणसाच्या अंगातल्या बिमारीवर अशी एकदम अभिजात ट्रीटमेंट केली जाते. विशेष म्हणजे त्या गोष्टीचा शोध मतलब भारतातच लागला आणि तिकडे ते चीनला गेली आणि तिकडून डबल आपल्या इकडे आली आहे. तर ज्या लोकांना मोठ्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की 47 बिमारी आहे ना, अटॅक येतो गटकन जाते माणूस, ते ब्लॉक होते म्हणजे इंजन त्या खराब झालं की त्यासारख्या बिमारीवरही अक्युपंक्चर हे काम करते. तर मी खाली नंबर दिला आहे. तुम्हाला जर असं वाटलं की अक्युपंक्चरची आपल्याला माहिती पाहिजे किंवा त्याची जर आपल्याला ट्रीटमेंट करायची असेल, तर आपल्या अचलपूर परतवाड्यात असता खाली नंबर दिलाय, त्याच्यावर फोन करून तुम्ही माहिती घेऊ शकता.